ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 222 अध्याय 10 विभूती योग सारांश। श्री गणेशाय नमः। अर्जुना, 12 आदित्यांमध्ये विष्णू मी आहे. प्रकाश देणाऱ्यांमध्ये सूर्य मी आहे. मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे. गगनाच्या सभामंडपातील तारांगणात चंद्र मी आहे. सर्व रुद्रांमध्ये मदनारी शंकर मी आहे. यक्षांमधील धनवंत कुबेर मी आहे. अष्टवसूंमध्ये पावक मी आहे. पर्वतांमधील श्रेष्ठ मेरू मी आहे. वेदांमधील सामवेद, देवांमधील इंद्र, इंद्रियांमधील मन, प्राण्यांमधील चेतना मी आहे. पुरोहितांमधील बृहस्पती, सेनापतींमधील स्कंद, जलसमूहांमधील सागर, महर्षींमधील भृगु, वाचांमधील निखळ सत्य असलेली वाणी, सर्व यज्ञांमधील गुरुमंत्राचा चिंतनपूर्वक जप, पर्वतांमधील हिमालय मी आहे. वृक्षांमध्ये अश्वत्थ, देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे. हे ज्ञानवंत अर्जुना, सिद्धगणांमध्ये कपिलमुनी मी आहे. अश्वांमध्ये उच्चैश्रवा मी आहे. गजश्रेष्ठांमध्ये ऐरावत मी आहे. सामान्य जनांमध्ये नृपती मी आहे. सर्व शस्त्रांमध्ये इंद्राच्या हातातील वज्र मी आहे. धेनू समूहामधील कामधेनू आणि प्राणी मात्रांना जन्म देण्यास कारण असलेला काम मी आहे. सर्पकुलाचा नायक वासुकी मी आहे आणि सर्व नागांमध्ये श्रेष्ठ जो शेष तोही मीच आहे. जलदेवतांमधील वरुण मी आहे. पितृगणांमधील पितृदेवता आर्यमा मी आहे. सर्वांच्या सर्व कर्मांचा साक्षी आणि त्यांचे नियमन करून प्राण्यांना स्वर्ग व मोक्ष देणारा यमधर्म मी आहे. दैत्यकुळातील प्रल्हाद मी आहे. मी सर्व वस्तूंच्या अंती ऱ्हास करणारा महाकालही मीच आहे. पक्ष्यांमधील गरुड मी आहे आणि पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत उड्डाण करणारा पवन मीच आहे. त्रेतायुगामध्ये रावणाचा वध करणारा राम मी आहे. जलचरांमध्ये मगर आणि नद्यांमध्ये भागीरथी गंगा मी आहे. अशा प्रकारे सृष्टीमधील माझ्या निरनिराळ्या विभूतींचे वर्णन करायचे म्हटले तर 1000 जन्मांमध्ये अर्ध्या विभूतींचे वर्णनही पुरे होणार नाही. म्हणून हे ध्यानात घे की ही सर्व सृष्टी म्हणजे मीच आहे. म्हणून जे जे सृष्ट म्हणून तुला जाणवते आहे ते सर्व मी आहे असे जाण. हे तुला अनुभवता आले तर विभूती सांगण्याची गरजच नाही. पण असा अनुभव घेता येईल असे सामर्थ्य तुझ्यात नाही, म्हणून मी आणखी काही विभूती सांगतो. सर्व विद्यांमधील आत्मज्ञान प्राप्त करून देणारी वेदांत विद्या मी आहे. वादविवादामधील तर्कशुद्ध आणि बुद्धीला चालना देणारा वाद मी आहे. एकमेकांविरुद्ध असणारी प्रेम द्वेष, क्रौर्य करुणा, कठोरता कारुण्य इत्यादी द्वंद्वे एकाच ठिकाणी माझ्यामुळेच असतात. मीच पृथ्वीचा नाश करतो आणि प्रलयकाली जलमय झालेल्या जगाला मीच जिरवितो. सृष्टी पुन्हा निर्माण करणारा देखील मीच आहे. नित्य नवीन कीर्ती, दानशूरांची संपत्ती, सद्गुणांची स्तुती करणारी वाणी, प्रतिदिनी अनुभवता येणारी अखंड स्मरणशक्ती, सर्वत्र संचार करणारी बुद्धी, धैर्य भावना आणि क्षमा या 7 प्रभावी शक्ती मीच आहे. सामवेदातील बहुतसाम स्तोत्र, सर्व छंदांमधील गायत्री छंद, महिन्यांमधील मार्गशीर्ष आणि ऋतूंमधील वसंत ऋतू मीच आहे. खेळांमधील द्यूत आणि ते तेजस्वी लोकांमधील सामर्थ्य व तेज मी आहे. स्वधर्म पालनाचे शिक्षण, व्यवहार करणाऱ्याचा व्यवहार आणि सात्विकांमधील सत्व मीच आहे. यादवांमध्ये गोकुळात पालन केला गेलेला व अचाट कृत्य करणारा देवकीनंदन, जो विश्वव्यापी परतत्व तो कृष्ण मी आहे. सोमवंशातील अर्जुन,
श्रेष्ठ व्यासमुनी आणि बुद्धिवंतांमध्ये सर्वदा शांत राहणारा उशना मीच आहे. लोकांचे नियमन करणारा दंड, सर्व शास्त्रांमधील नीतिशास्त्र, गुह्य गोष्टींमधील मौन आणि ज्याचा अंत लागत नाही ते ज्ञान मीच आहे. अर्जुना, असे पहा की ज्याप्रमाणे पावसाच्या धारा, जमिनीत उगवणारे अंकुर, सागराच्या लाटा यातील कशाचीच गणना करता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्या गुणविशेष विभूतींची गणना करणे अशक्य आहे. माझ्या एका अंशाने हे जग भरलेले आहे. म्हणून सर्वत्र मीच आहे असे अभेद बुद्धीने जाणून तू माझी भक्ती कर. ज्ञानरूप वनाला वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणाऱ्या आणि विरक्तांची एकांतात सोबत करणाऱ्या सकल ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्म्याने अशा प्रकारे अर्जुनाला आपल्या प्रमुख विभूती सांगितल्या. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, आपल्यासारख्या गुरुकडून प्राप्त झालेले ज्ञान शिष्याच्या ठिकाणी भेदभाव शेष कसा ठेवेल? ऐकणाऱ्याच्या चित्तात आपले नाम शिरताच त्याच्या ठाईची भेदभावना नष्ट होते. अर्जुनाचे असे भक्तिपूर्वक बोलणे ऐकताच भगवंत आनंदाने अर्जुनाला आलिंगन देऊन म्हणाले की आता तुला माझ्या विभूतींचा चांगला बोध झाला आहे. अर्जुन म्हणाला, देवा, आपले आपणच काय ते पाहून घ्या. पण आता ह्या विश्वात सर्वत्र तुम्ही भरलेले आहात असे मला दिसत आहे. श्रीकृष्णार्जुन संवाद धृतराष्ट्राला सांगणारा संजय म्हणाला की अर्जुन आता ज्ञानप्राप्तीच्या योग्यतेस आला आहे. हे ऐकून धृतराष्ट्र स्तब्ध बसला. ज्ञानामृताचा वर्षाव होऊनही धृतराष्ट्र कोरडाच राहिला आहे हे पाहून संजयाला वाईट वाटले. त्याला वाटले की बाह्य दृष्टीप्रमाणे राजाची अंतर्दृष्टी देखील आंधळी झाली आहे. इकडे अर्जुनाच्या मनात असा विचार आला की माझ्या स्थूल डोळ्यांना ह्या अद्वैताचे दर्शन घडेल का? तो म्हणाला की हे सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतःकरणात अनुभव आला आहे तो माझ्या डोळ्यांसमोर प्रकट व्हावा. ह्याच डोळ्यांनी मी सकल विश्वरूप पाहावे. अर्जुनाचे चित्त कृष्णरूप कल्पतरूने व्यापून टाकलेले असल्यामुळे त्याच्या तोंडून ज्या ज्या इच्छा प्रकट होतील त्या सर्व इच्छा श्रीकृष्ण पूर्ण करतील. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात की आता हा अर्जुन विश्वरूप आपल्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा देवांपुढे कशी मांडतो आणि ती कशी पूर्ण करून घेतो, ती कथा मी विश्वरूप दर्शन या अध्यायात सांगणार आहे. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.